सुनेत्रा पवार विमान अपघात अर्ध खात्यावर बोलत नाही। इंदिरा गांधींप्रमाणे सुनेत्रा पवार यांनी दुर्गा होऊन दाखवावं। गुंगी गुडियावरून हर्षवर्धन सपकाळांचे हे थेट आव्हान। गुंगी गुडिया वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक। माफी मागा म्हणत काँग्रेस कार्यालयात ठिय्या। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शाई फेकून हर्षवर्धन सपकाळ यांचा पोस्टर जाळला। गुंगी गुडिया ही काही शिवी नाही। सूरज चव्हाण कुणाच्या आदेशावरून राडा करायला आले, ही गुंडगिरी खपवून घेणार नाही। जशास तसं उत्तर देऊ। काँग्रेस कार्यालयामध्ये ठिय्या प्रकरणी विजय वडेट्टीवारांचा राष्ट्रवादीला हा इशारा। सुनेत्रा पवारांवरच्या टीकेवरती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचं मौन। कार्यकर्त्यांकडून आंदोलनं तर वरिष्ठ नेते तटकरे आणि पटेलांनी साधं ट्विटही केलं नाही। राजकीय वर्तुळात ही चर्चा। श्रीकांत शिंदेंसह शिवसेना खासदारांकडून अमित शहा यांची घेण्यात आली भेट। विधान परिषद उपसभापती सचिन अहिर देखील उपस्थित। ऑपरेशन टायगर नंतर शिवसेना खासदारांकडून शहांची दुसऱ्यांदा भेट। बीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीवरती दिपकेंच्या माणसानं हल्ला केल्याचा आरोप। जळगावमध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा मंत्री गिरीश महाजन यांना घेराव। भाजप जिल्हा कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा रास्ता रोको। क्रीडा संकुलातील वाढीव प्रवेश शुल्कावरून विद्यार्थी आक्रमक। शहापूरमध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूवरून पोलिसांनीच काढली टीडीआरएफ जवानाची अक्कल। तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांनी नातेवाईकांना सुनावलं। 25 तासांनंतरही ठेकेदारावर गुन्हा दाखल झालेला नाही। दरम्यान पोलिसांनी आरोप फेटाळले। डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या अटकेबाबत मद्रास हायकोर्टाचा निर्णय। चौकशीनंतर स्टॅलिन यांची सुटका करण्याचे आदेश। अभिनेत्री त्रिशा आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी स्टॅलिन ताब्यात। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। आम्हाला युक्तिवादासाठी वेळ द्या, सिब्बल यांची विनंती सुप्रीम कोर्टाकडून मान्य।